हा मला प्रश्न शासनाला विचारावा असा वाटतो. आणि शासन एकाच नाही, अस्तित्वातच नाही, तर आपण ज्यावेळेस न्यायालयाची लढाई लढत फिल्लारे नावाचे 6 कुटुंब कुठून येतात हे कोणीतरी षडयंत्र करून आपल्या आरक्षणाचा घात घेत आहे. तोपर्यंत आपल्याला आरक्षण नक्कीच मिळणार नाही आणि आपला घात करतो. याच्यासाठी आपण त्यासाठी मोठ्या संख्येने आपण हजर राहून संपत जयंत महाराज जे मला हे आल्या आरक्षण आमच्या हक्काचं देत कसं नाही, देत कसं नाही. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी दीपक भाऊ बोला, तुम आगे बोलो. धनगर आणि धनगड या दोन शब्दांच्या आतमध्ये अडकलेल्या धनगर समाजाच्या आरक्षणावरती आता महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन होत आहेत. आणि या ठिकाणी 24 तारखेला ज्या ठिकाणी दीपक बोराडे यांची जालन्यामध्ये विराट अशी सभा झाली, त्या सभेच्या आवारानंतर त्यांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या ज्या काही तहसील कार्यालय असतील, जे काही स्थानिक आमदारांचे कार्यालय असतील, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलनं करा असा आवाहन दीपक बोराडे यांनी केल्याच्यानंतर आज जिंतूरमध्ये या ठिकाणी धनगर समाज बांधवांच्या वतीनं त्यांचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी आज एक दिवसीय धरणे आंदोलन होत आहे. या ठिकाणी काही धनगर समाज बांधव या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. आज या ठिकाणी हे आपण आंदोलन करत आहात. खरं पाहिलं तर दीपक भाऊ बोराडे यांचा हा संघर्ष आपण पुढे नेतात एका अर्थाने. काय आपल्या मागण्या आहेत? आमची एकच प्रमुख मागणी आहे की धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. जी आमचा अनेक वर्षांपासून जो मागणी आहे, अनेक वर्षापासून या महाराष्ट्र राज्यामध्ये आमचा समाज आंदोलनं उपोषणं करत आहे. अनेक नेते, अनेक मुख्यमंत्री आम्हाला फक्त आश्वासनाचं गांजर दाखवत आहेत. आणि आमची आता हीच मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014 साली बारामती येथे जे आमचे धनगर बांधव उपोषणाकरता बसले होते, त्या उपोषणाच्या ठिकाणी जाऊन फडणवीस साहेबांनी आमच्या समाजाला असं आश्वासित केलं होतं की आम्हाला निवडून द्या, आमचं सरकार सत्तेत आणा, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला एसटीचं आरक्षणाची अंमलबजावणी करू, तुम्हाला एसटी आरक्षण देऊ. पण आजपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या 1000च्या वर कॅबिनेटच्या ज्या बैठका आहेत त्या झाल्यात, पण तरीसुद्धा त्या बैठकांमध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा कधी विषय त्यांनी साधा घेतला सुद्धा नाही. त्याच्यानंतर जी काय केंद्र सरकारकडे फडणवीस सरकारने जी मागणी करणं गरजेची होती, पाठपुरावा करणं गरजेचा होता, तो त्यांनी पाठपुरावा केलेला नाहीये. आताच काही पावसाळी अधिवेशनामध्ये सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला एक प्रश्न विचारला होता, एक मागणी केली होती की महाराष्ट्र सरकारनं एसटी आरक्षणाच्या संदर्भात केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे काही पाठपुरावा केला आहे का. तर केंद्रीय मागासवर्गीय आयोगानं त्यांना लेखी स्वरूपात खासदार विशाल पाटलांना पत्र दिलं की अद्यापही महाराष्ट्र सरकारनं अशी कोणतीही मागणी किंवा कुठलाही पाठपुरावा धनगर समाजाच्या वतीनं केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे केले नाहीये. त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही धनगर समाजाची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दिशाभूल केलेली आहे. आता इथं बसलेल्या काही समाज बांधवांना बोलत की हा एकटा फडणवीस सरकारवरच का बोलत आहे. अरे बाबांनो, गेल्या अनेक वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्याला आरक्षण दिलं नाही, त्यामुळे आपण त्यांना घरी बसवलं, यांना सतत आणलं. आता मला सांगा, पहिल्या बायकोला मूळ होत नाही म्हणून जर दुसरी बायको आपण केली आणि दुसरीला जर मूल होत नसेल तर लोक नवरा नपुंसक आहे असं म्हणतात. त्यामुळे धनगर समाजानं जर तुम्ही या सरकारला वेठीस नाही धरलं तर धनगर समाजाला येणारा प्रत्येक सरकार हे गृहीत धरणार आहे. आणि त्यामुळे आपल्या मागण्या कोणीही मान्य करणार नाही, हे लक्षात इथं घेतलं पाहिजे. त्यामुळे इथं कुण्या एका सरकारला, कुण्या एका व्यक्तीला टार्गेट करण्याचा हेतू नाहीये. पण जो सरकारमध्ये असतो त्याच नेत्याला जॉब आणि त्याच नेत्याला आपल्याला आपले हक्क मागावे लागतात, ही मात्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आता ब कड असं उपवर्गीकरण करण्याच्या तयारीमध्ये आहेत, आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या तयारीमध्ये. आता त्यांनी काय करायचं, कशा पद्धतीने करायचं, ते आता मुख्यमंत्री महोदय असतील, केंद्र सरकार असेल, हे त्यांचा विषय राहिला. आम्हाला फक्त एवढंच माहित आहे की धनगर समाज हा एसटी मध्ये आहे. रचं ड ते काय आहे तुम्ही ते करा आणि आम्हाला धनगर समाजाच्या लोकांना एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा. ठीक आहे. आपण या ठिकाणी 12,000 मेंढ्या घेऊन त्या ठिकाणी गेला होता, काय बोलणं झालं दीपक भाऊंशी आपण? ते माझं मीडियाच्या माध्यमातूनच झालं बोलणं की ते म्हणले
की तुम्ही इथं जागा नसल्यामुळं तुम्हाला विनंती आहे, तुम्ही परभणी जिल्ह्याच्या मेंढ्या जालना जिल्ह्यामध्ये आणल्या आणि तुम्ही परत घेऊन जावा, एवढीच विनंती केली आणि हा विषय बाजूला ठेवा म्हणते, एवढा विषय केल्या. या ठिकाणी मागणी अशी करण्यात येते की धनगर आणि धनगड हा हा हे दोन जे शब्द आहेत ते एकच आहेत. मागच्या वेळेला खिल्लारे कुटुंबाच्या माध्यमातून हा विषय समोर आला होता. काय फरक आहे नेमका? खिल्लारे कुटुंबाचे जे प्रमाणपत्र 6 काढले होते ते रद्द केले तर नाशिकच्या आयुक्त लोकांना. त्याच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचं एक बी प्रमाणपत्र आयात नाही. पूर्ण जे आहे तो धनगर समाज आहे. त्याच्यामुळे आता धनगर समाज रे याचिका आता आम्ही जे आमचा समाज जे कोर्टमध्ये दाखल करीत आहे त्याला महाराष्ट्र शासनानं प्रयत्न करायला पाहिजे, त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. दीपक भाऊंनी असं आवाहन केलं होतं. आज तुम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करताय. दीपक भाऊ असं म्हणाले होते की विशेषतः जे तुम्हाला धरणे आंदोलन करायचे तर त्या आमदाराच्या कार्यालयासमोर तुम्ही आंदोलन करा आणि करत असतात. हा 29 तारखेला. तर 29 तारखेची काय तयारी आहे? 29 तारखेला ज्याप्रमाणे आज तयारी केली तशीच आम्ही 29 तारखेला सुद्धा त्यांच्या घरापुढे पॅन्डॉल देणार आहोत आणि आमचा जो समाज आहे सगळा त्या ठिकाणी उपोषणाला आरक्षणासाठी रस्त्यावर बसणार आहोत. 100 कॅबिनेट झाल्या, त्याच्यापेक्षा जास्त झाल्या. 500 झाले आता. हा, जवळपास शेकडो कॅबिनेट संपन्न झाले. देवेंद्र फडणवीसांवरती तुमचा किती विश्वास? देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आता विश्वास राहिलेला नाही, कारण की ते पहिल्याच कॅबिनेटमध्ये देतो म्हणले होते, परंतु असंख्य अशा कॅबिनेट झाल्या त्याच्यामध्ये कुठलाही त्यांनी केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवलेला नाही किंवा काही झालं नाही. एक मुद्दा फक्त होता की धनगर आणि धनगड हा जो प्रश्न होता हा प्रश्न आता कोर्टानं निकाली काढलेला आहे. जे खिलारे कुटुंबाचे प्रमाणपत्र होते ते शासनानं आता रद्द केलेले आहेत. त्यामुळं फक्त धनगर हाच समाज हा महाराष्ट्रामध्ये आहे असं सिद्ध झालेलं आहे. फक्त महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनाला शिफारस करायची आणि अंमलबजावणी करायची, हा एकच फक्त काम आहे महाराष्ट्र शासनाला. दुसऱ्या समाजासारखं उबाडून धोबाडून द्यायचं काम नाही. हे भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 36व्या क्रमांकावरती लिहिलेलं आहे. त्याची फक्त अंमलबजावणी करायची आहे, कुठं नव्यानं द्यायचं काम नाही. या ठिकाणी मागणी अशी होते की आता सरळ असं म्हणतात की धनगर समाजाच्या माध्यमातून आता माफ करा धनगर समाजाचा या आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो आता देवेंद्र फडणवीस सोडवतील असा प्रचंड विश्वास या लोकांना होता. पण आता ते असं म्हणतायत की जर 100च्या वर कॅबिनेट झाले, 1000च्या वर कॅबिनेटच्या बैठका झाल्या तरी देखील फडणवीस त्यांच्या शब्दाला पाळलेलं नाहीये. एक मिनिट, फडणवीस साहेबांचा शब्द पाळत नाहीत असा आपल्या काही समाज बांधवांचा आरोप आहे. पाळत नाहीत, मग शरद पवारांनी पण पाळला नाही पाळला. त्याला पाळला नाही म्हणून त्याला निवडून आणलं आणि यायनं पाळला नाही. 10 वर्ष यायची पहिले कॅबिनेट देतो म्हणून तिथं जनतेला दिशाभूल केली, त्याच्यामुळं ते काही शक्य नाही. आता कोणावर विश्वास ठेवायचा? आता पुढे पाहू, आता पुढे काय करायचं, भविष्याच्या काळी येणारच नाही. त्यानंतर बघू काय करायचं. आता हो द्या, हे वातावरण हो द्या, मग नंतर पाहू. असं काय ठरलं का? अजून काय तसं ठरलं नाही. निवडणूक आहेत, हो बघू ना माझा नंतर ठरूच. नेते मंडळीच्या वरून जशी आदेश येतील बोराडे साहेब तशी. आता कसं बोराडे साहेब हो ठरले. हो. या ठिकाणी प्राध्यापक वजीर सर आहेत. सर, आपण वारंवार आंदोलनामध्ये सहभागी होता, आपली भूमिका सर्वांना माहिती आहे. यावेळेला दीपक भाऊंच्या आदेशानंतरचं आपलं काय, तुमची काय भूमिका असते? दीपक भाऊ बोराडे हे 17 सप्टेंबरपासून उपोषणाला जालन्यात बसलेत. आज त्यांचा 10वा दिवस आहे. दीपक भाऊ बोराडेंच्या आदेशानुसार सर्व महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी होत आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार आज सर्व महाराष्ट्रातील सर्व तहसील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन हे सगळीकडे सुरू आहे. आणि हे धरणे आंदोलन संपल्यानंतर जर समजा शासनाला जाग आलीच नाही तर त्या ठिकाणी दुसरा टप्पा असा दिलेला आहे की 29 तारखेला आमदार खासदार यांच्या घरासमोर ढोल जे काही साधनं असतील त्याचा उपयोग करून त्यांच्या घरासमोर धरणं आंदोलन करायचं आहे. आणि त्यांना आपल्या जी काही बाजू आहे, जी काही ST मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी जे काही मुद्दे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. आणि त्यांना अशा प्रकारची एक विनंती करायची की तुम्ही आमदार यांना त्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना ह्या गोष्टी सांगा, विधानसभेमध्ये ही लक्षवेधी मांडा आणि आमचं जे काही म्हणणं आहे ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि शेवटचा टप्पा सध्याच्या परिस्थितीला तरी 1 तारखेचा दिलेला आहे. 1 सप्टेंबर 1 ऑक्टोबर 2025ला जर तिथपर्यंतही काहीच हालचाल झाली नाही तर सर्व महाराष्ट्रातील धनगर समाज हा रस्त्यावर येणार आहे. आणि सर्व धनगर समाज ज्यावेळेस रस्त्यावर येईल
त्यावेळेस त्या ठिकाणी शासनाला नाईलाजाने का होईना पण ही जी अंमलबजावणी ही करावी लागेल. कारण त्याचं तात्काळ उदाहरण अशा प्रकारचं झालेलं आहे की ज्या वेळेस हे 24 तारखेला जालन्याला आंदोलन झालं, मोर्चा झाला, त्या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील धनगर समाजाला आवाहन केल्यानंतर लाखो धनगर समाज त्या ठिकाणी आलेला होता आणि शासनाला त्या ठिकाणी जाग आलेली आहे. शासनानं काही त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे, परंतु ती जास्तीत जास्त नोंद ही प्रामुख्याने ही समाजापर्यंत पोहोचलेली नाही आणि ही पोहोचवण्यासाठीच प्रामुख्याने 1 तारखेचं मोठं आंदोलन हे महाराष्ट्रात होणार आहे. आणि हे आंदोलन ज्यावेळेस होईल त्यावेळेस रस्ता रोको झाल्यानंतर चौकामध्ये रस्ता रोको झाल्यानंतर महाराष्ट्र पूर्ण जाम होणार आहे आणि त्यावेळेस शासनाला लक्षात येईल की धनगर समाजाची ताकद ही पहिल्यांदा जालन्यामध्ये दाखविलेलीच आहे, परंतु त्याचा पुनरुच्चार या ठिकाणी 1 तारखेला होईल. म्हणून आदिवासी समाज पण त्यांची ताकद दाखवत आहे. काल किनवटमध्ये मोठा मोर्चा झाला. भाजपचे आमदार भीमराव केराम त्या मोर्चामध्ये सहभागी होते आणि त्यांनी असं सांगितलंय की धनगड आणि धनगर या दोन्ही शब्दामध्ये जो गफलत होते आणि ते कायदेशीरित्या तो आता विषय राहिलेला नाही. मुळात धनगर समाज हा एसटी मध्ये येतच नाही, थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं जरी असेल, आम्हाला इतर समाजाच्या संदर्भामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत हा शासन लेवलच्या आहेत, शासन स्तरावर आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना कशा प्रकारचं समजून सांगायचं आणि त्याप्रमाणे त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी वचनबद्ध आहे असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. मग मुख्यमंत्र्याकडे काय पुरावे आहेत, मुख्यमंत्र्यांनी काय नियोजन केलेलं आहे आणि केंद्रातही त्यांचं सरकार आहे म्हणून केंद्रातल्या सरकारशी काही चर्चा झालेली असेल किंवा काही असेल, परंतु सर हा दुजाभाव दिसतोय. एकीकडे तुम्ही म्हणतात की फडणवीसांनी 100च्या वर कॅबिनेट घेतल्या पण त्यांनी आरक्षण दिलेलं नाही, धनगर समाजासोबत धोकेबाजी झाली, थोडक्यात असं तुमचं म्हणणं आहे. आणि परत तुम्ही असं म्हणतात की मुख्यमंत्री आता उपवर्गीकरण करतायत, मग नेमका विश्वास ठेवायचा कसा? आता प्रश्न असा आहे की प्रशासनातर्फे ज्यावेळेस कोर्टामध्ये केस चालू आहे, आता खिल्लारी प्रश्नाचा आताच उल्लेख केलेला आहे की 6 जण त्या ठिकाणी धनगड अशा प्रकारचं प्रमाणपत्र इश्यू झालं, पण सर्व्हे मध्ये अशा प्रकारचे आहे की महाराष्ट्रात कुठेही धनगड या जातीचा माणूस नाही आणि कोणत्याही प्रकारचा माणूस नसल्यामुळं जे काही धनगर आहेत तेच या ठिकाणी महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रात धनगर आहेत, धनगड नाहीत असं स्टेटमेंट किंवा अशा प्रकारचं जे काही मत आहे ते कोर्टाला प्रशासनानं लिहून दिलेलं आहे. मग त्याची अंमलबजावणी करत असताना आपण लिहून देता तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना धनगरांना एसटीचं प्रमाणपत्र हे द्यायलाच पाहिजे आणि तीच मागणी ही प्रामुख्याने महाराष्ट्रातील धनगर समाजाची आहे. सगळ्यात महत्वाची प्रामुख्याने एकच मागणी होते, धनगर समाजाला आदिवासी समूहामध्ये समाविष्ट करून त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. एरवी कुठल्याही आंदोलनात मोर्चात सहभागी न होणारे जिल्हा परिषदचे माजी सदस्य या ठिकाणी भगवानदादा वटाणे आहेत. दादा, आपण या आंदोलनामध्ये सहभागी झाला, एरवी आपण दिसत नाही, आज काय विशेष? काय नाही, सर्व मित्र आहे, पाठिंबा आहे, पाठीमध्ये या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे यांच्या आदेशानंतर हे तालुका स्तरावरचे 1 दिवसीय धरणे आंदोलन आहे आणि आता याच्यानंतर 29 तारखेला आज स्थानिक आमदारांच्या कार्यालयापुढे हे आंदोलन असंच चालू राहिलं असं या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. सहकारी आलिफ शेख सह रत्नदीप शेजावळे.